नमस्कार मंडळी, सुपर टेस्टी खोबऱ्याची चटणी आज आपण पाहत आहोत। त्यासाठी 2 पांढरे शुभ्र खोबळे घेतलेले आहेत। पांढरे शुभ्र खोबळे बघून घ्या। आणि आता हे दोन्ही खोबळे मी किसून घेते आहे। हे किसून झालेले आहेत। आता कढईमध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आणि ते छान असे भाजून घ्यायचे। नंतर 3 ते 4 चमचे तीळ घालायचे, मस्त तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर भरपूर अशा लसूण पाकळ्या घ्यायच्या, त्या सुद्धा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या। नंतर खोबरं घालायचे कढईमध्ये आणि ते सुद्धा मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण गार करून घेऊया। हे गार झालेलं आहे। यामध्ये लसूण घालायचं आहे, जिरे आणि तीळ सुद्धा यातच घालून घेते आहे। आता यात मी 3 चमचे लाल तिखट घालते आहे। अर्थात तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। छान असं तिखट घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। छान अशी सुपर टेस्टी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे।